नमस्कार. कविता झूमिनच्या या भागात तुमचं स्वागत. आपण एकमेकांना संपर्क साधण्यासाठी जसा 10 आकड्यांचा मोबाईल फोन नंबर वापरतो की नाही, तसंच वृत्तछंदांचा एक 10 अक्षरी कॉन्टॅक्ट कोड मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे काय तर 10 अक्षरांचा एक शब्द आहे, यमाता राज भान सलगम हा तो शब्द आहे. या शब्दाला अर्थ काही नाहीये, पण हा एक कॉन्टॅक्ट कोड आहे असं आपल्याला म्हणता येईल. तो या अर्थी की हा शब्द तुम्ही एकदा पाठ केलात, यमाता राज भान सलगम लिहून घ्या म्हणजे सोपं पडेल. य मा ता रा ज भा न स ल गम. आता हा शब्द काय आहे तर या शब्दामध्ये येणाऱ्या प्रत्येक अक्षरापासून सुरू करून 3-3 अक्षरांचा जर आपण ग्रुप केला तर त्यातनं 8 प्रकारचे ऱ्हस्व दीर्घाचे क्रम आपल्याला मिळतात. या शब्दातलं पहिलं अक्षर आहे य. य मा ता अशी 3 अक्षरं जर आपण घेतली तर या 3 अक्षरांच्या ग्रुपमध्ये 1 2 2 म्हणजेच ऱ्हस्व दीर्घ दीर्घ असा क्रम आपल्याला मिळतो. तर या य पासून सुरू होणाऱ्या 3 अक्षरांच्या ग्रुपला म्हणजेच गणाला य गण असं म्हणतात. तसंच दुसरं अक्षर आहे मा. तिथून जर सुरू केलं तर मा ता रा दीर्घ 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 म्हणजे 2 2 2 अशा मात्रांचा हा ग्रुप आहे. तो सुरू झाला मा पासून तर या ग्रुपला म्हणजेच या गणाला म गण म्हणतात. तसंच ता रा ज दीर्घ दीर्घ ऱ्हस्व म्हणजेच 2 2 1 अशा मात्रांचा हा ग्रुप आहे. या ग्रुपला या गणाला त गण असं म्हणतात. अशा पद्धतीने गण म्हणजे काय हे समजून घेणं फार आवश्यक आहे, कारण की अशा गणांचा क्रम तयार करूनच वृत्त तयार केलं जातं. त्याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत, पण तोपर्यंत गणांचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. ऱ्हस्व दीर्घाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, कारण की गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची. म्हणूनच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.